नमस्कार एव्हरीबॉडी. आपण एकत्र हे सगळं करू शकलो त्याचा मला खूप आनंद आहे. आज आपल्याबरोबर आहेत दर्शना मुजुमदार. त्यांनी ॲनिमल वेल्फेअर ह्या क्षेत्रात गेले 10 वर्ष काम केलं आहे. ह्यापूर्वी त्या एज्युकेशन क्षेत्रात आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण काम करत होत्या, ज्याच्यातून त्यांना असं लक्षात आलं की आपल्या समाजात एक प्रकारचा संज्ञात्मक असंतोष निर्माण झाला आहे, ज्याच्यातून आपले विचार व आपल्या क्रिया ह्यात प्रचंड फरक आहे. तर आज त्या सोसायटल कंडिशनिंग ह्या विषयाबद्दल बोलायला आले आहेत. तर दर्शना मॅम, एक छोटंसं इंट्रोडक्शन. नक्की. मला इथे आमंत्रण केलं याबद्दल फार धन्यवाद. आय एम रिअली ऑनर्ड. सो थँक्यू सो मच. तर सोशल कंडिशनिंग, सोसायटल कंडिशनिंग किंवा सामाजिक अनुकूलन हे काय आहे, हे विशेष म्हणजे आम्ही जर विचार केला तर आम्ही कसं वागतो हे आमची स्वतःची चॉईस नसते. नॉर्मली आम्ही ज्या फॅमिलीमध्ये, ज्या परिवारात जन्माला येतो किंवा ज्या समाजात जन्माला येतो आणि जे ते समाज आम्हाला शिकवतं तेच आम्ही आपल्या जीवनात प्रॅक्टिकली आम्ही करतो. तर नॉर्मली जेव्हा आपण जन्माला येतो, आमच्या देशात तरी व्हेजिटेरियन्स आणि नॉन व्हेजिटेरियन फॅमिलीज आहेत. नॉर्मली काय होतंय की 90%, 95% किंवा 99% पण म्हणा, आम्ही चेंज करत नाही, आपण बदलत नाही. थोडीशी लोक आहेत जे व्हेजिटेरियन आहेत, ते नॉन व्हेजिटेरियन होतात नंतर, किंवा नॉन व्हेजिटेरियन असलेली लोक व्हेजिटेरियन होतात. पण ऑन द होल जर बघितलं तर ज्या परिवारात आपली वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे आपण चालू ठेवतो. आता जर तुम्ही लहान मुलांकडे बघितलं तर त्यांना कधी आपण संधी देत नाही की त्यांचं जेवण काय आहे हे त्यांना चूज करायला. तर जे काय आपल्या आई वडील आपल्याशी बोलतात तेच आपण करतो आणि तेच मानतो की तेच खरं आहे. मला तरी आता मी 50 वर्ष मी व्हीगन झाली आणि तोपर्यंत मी स्वतःला पशुप्रेमी मानत होती. पण फक्त खरं म्हणजे मी कुत्र्या मांजरांशी प्रेम करत होती आणि रोज मी चिकन, अंडी, दूध, लोणी, तूप हे सगळं खायची. मला कधी हे वाटायचं जेव्हा मी चिकन विकत घ्यायला जायची तेव्हा मी त्या माणसाला सांगायची की माझ्या समोर कापून नकोस, कापून ठेव, मी नंतर घेऊन जाईल. आणि कधी कधी तो जेव्हा त्या कोंबडीला असं हिच करून काढायचा त्या पिंजऱ्यातनं, मी अशी त्याला सांगायची की अरे बाबा त्याला जरा सांभाळून, कारण त्याला दुखत असणार. म्हणजे हे इतकं डिस्कनेक्ट आहे की मला जरी सुद्धा ते वाटायचं की त्याला दुःख होत असणार किंवा दुखत असणार किंवा त्याला त्रास होत असणार, तरी सुद्धा मी त्याचा जीव घ्यायला तयार होती आणि मी स्वतःला पशुप्रेमी म्हणायची. तर हे का होतं आम्ही कधी विचार करत नाही. मी कधीही स्वतःहून असं डिसिजन नाही घेतलं, निर्णय नाही घेतला की आजपासून मी कोंबडी खाणार आहे, अंडी खाणार आहे, दूध खाणार आहे, लोणी खाणार आहे किंवा काही. आणि विचार केला तर आम्ही हे का करतो, कारण पूर्ण जग करते आणि ही एक डॉमिनंट आयडिओलॉजी आहे. म्हणजे कारण सगळेच करतायत ही मानली जाते की ऍक्सेप्टेबल आहे. पण जर आपण खरं विचार केला तर हे आपल्या व्हॅल्यूज जे आहेत त्याच्या अगदी अतिरिक्त आहे, म्हणजे ऑपोजिट आहे. आणि जेव्हा मला लक्षात आलं की मी ही अशी नाही आहे की मी कुठच्याही प्राण्याला मुद्दामून दुखावीन, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि की मी हे करतेय, दर वेळेला जेव्हा मी तोंडात काहीतरी घालतेय, माझ्याकडे चॉईस आहे हे पण आपल्याला लक्षात येत नाही की आपल्याकडे चॉईस आहे म्हणून, तेव्हा मी बदलली. आणि ते खरं म्हणजे एक व्हिडिओ मी बघितलेला अर्थलिंग्स म्हणून, त्या व्हिडिओने एकदम माझं जग असं उलटलं आणि मला लक्षात आलं की मी असं करू शकत नाही पण मी करतेय. तर अनुकूलन हे आपण कुणालाही दोष देऊ शकत नाही, कारण आपले आई वडील पण आपल्याला जे त्यांना माहिती होतं ते आम्हाला शिकवत होते आणि ही सिस्टम आतला खरं म्हणजे आपल्याला बदलायची आहे. कोंबडीचं दुकान आहे पण तिथे ते थोडेसे कोंबडे असे बाहेर ठेवतात. ती कोंबडी रस्त्यावर आली आणि जे काय गाडी किंवा स्कूटर येत होती, जास्ती तर ट्रॅफिक नव्हतीच म्हणून, तर ती कोंबडी ती रस्त्यावर आली आणि जे काय गाडी जात होती ती थांबली किंवा अशी वळून तिला न त्रास देता निघून गेली.
म्हणजे हे आम्ही नॉर्मली न विचार करता आपण कोणाचा जीव घ्यायला जात नाही. तरी सुद्धा मला असं वाटलं की अरे मला या गाडीला थांबवून विचारायला पाहिजे होतं त्या ड्रायव्हरला की तू कोंबडी खातोस का, चिकन खातोस का. म्हणजे रस्त्यावर आलेली कोंबडी आपण थांबवतो, त्याला मारायला देत नाही आपण, पण जाऊन दुकानात जाऊन चिकन विकत घेतो आणि खातो. तर हे डिस्कनेक्ट फार आहे. आणि हे अनुकूलन फक्त ह्यामुळे आहे की आपल्याला ते शिकवलं जातं. आता कुठच्याही ऑपरेशन, कुठेही जे तुम्ही बघितलं जिथे शोषण होतं, आता तुम्ही ब्लॅक स्लेव्स म्हणा, सती म्हणा, किंवा मुलांचं जे शोषण होतं, त्याच्यात खरं म्हणजे इट इज बिकॉज ऑफ सोशल कंडिशनिंग. आणि जी मेंटॅलिटी आहे कुठच्याही शोषणात ती सेम असते. म्हणजे त्याला डॉमिनेशन पाहिजे, किंवा मी मोठा आणि मी प्रिव्हिलेज्ड आहे, मला जे होतं ते पाहिजे ते पाहिजेच, आणि मी करू शकतो म्हणून मी करतो. तर ही मेंटॅलिटी कुठच्याही शोषणात आहे. आणि एक गोष्ट म्हणजे प्रजातीवाद हा एक मुख्य कारण आहे ह्याच्यात. लोकांना रेसिझम किंवा जातीवाद किंवा बाकीचे जे वाद असतात ते माहिती असतात, किंवा जेंडर डिस्क्रिमिनेशन लोकांना माहिती असतं की आपण एका ग्रुपला त्यांचे हक्क देत नाही आणि समान नाही मानत. पण प्रजातीवाद हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. आपल्याला शिकवलं जातं की कुत्र्या मांजरांची तुम्ही देखभाल करा, त्यांना पुष्कळ प्रेम द्या, त्यांना डॉक्टरकडे न्या, त्यांना काही त्रास व्हायला देऊ नका. पण रोज आपण चिकन मटन खातो. म्हणजे आम्हाला न कळता आपण प्रजातीवाद शिकतो. आणि जर आपल्याला लहानपणापासून हे सांगितलं गेलं की सगळे प्राणी एक, सगळ्यांना एकच समान दिला पाहिजे, सगळ्यांचे हक्क एक आहेत, तर आम्ही मोठे झाल्यानंतर कुठच्याही दुसऱ्या प्राण्यांना शोषण करणार नाही, जेवणासाठी किंवा एक्सपेरिमेंटसाठी किंवा त्यांना काम करून घ्यायला किंवा एंटरटेनमेंटसाठी. बायकांचं शोषण नाही होणार, लहान मुलांचं शोषण नाही होणार, इतकं की युद्ध पण होणार नाही. आणि हे आपल्याला शिकवलं जात नाही, आपल्याला उलटच शिकवलं जातं. आणि हे आपल्याला जर कळालं तर आपण त्या सिस्टीम मधनं बाहेर पडू शकतो. आणि आम्ही सगळ्यात जे आपल्याला दिसतं ते आपण प्रश्न करायला सुरू करतो की हे खरंच बरोबर आहे का, ह्याचा हक्क कुठे जातोय का. आणि मग आपण इन्फॉर्म्ड डिसिजन्स घेऊ शकतो. आता दुधाबद्दल पण हेच, दुधाला आता इतकं त्यांनी ग्लॅमराईज करून टाकलंय आणि गौ माता माता म्हणून आपल्याला कन्फ्युज करून टाकलेलं आहे. तर आपण असं वाटतं की आपण गौमाता म्हणतो आणि म्हणून तिचं दूध आपण पितो, ही आई आहे माझी म्हणून दूध पितो. पण खरं म्हणजे जर बघितलं तर कुठचाही प्राणी फक्त आई झाल्यानंतरच दूध निर्माण करतं. आणि निसर्गाचं हे एक साधन आहे की ते नवीन जन्माला आलेल्या बाळाला एकदम कमी वेळात त्याची वाढ जबरदस्त होण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी ते पोषण आहे. आता कुत्र्याच्या दुधात कुत्र्याच्या बाळासाठी पोषण असणार, हत्तीच्या दुधात हत्तीच्या बाळासाठी पोषण असतं, उंदराच्या दुधात उंदराच्या बाळासाठी पोषण असतं, आपल्यासाठी नसतातच ते. आणि कुठचा प्राणी आहे की मोठा होऊन आपण दूध पितो. आईचं दूध थांबवल्यानंतर कुठचाही प्राणी दूध नाही पित, तो सरळ खायला लागतो, जे काय त्याच्यासाठी अप्रोप्रिएट आहे ते उचित आहे तेच खातो. पण आपल्याला एवढं असं सांगितलं गेलं की हे दूध तुझ्यासाठी आहे, तर आम्ही या बाळाचा विचार पण करत नाही की त्याचा हक्क, त्याचा जन्म हक्क आपल्या आईच्या दुधावरचा आपण त्याच्याकडनं काढून घेतोय. आणि ही फार दुःखाची गोष्ट आहे, कारण मी जेव्हा लोकांना विचारते की कधी तुम्ही बाळाचं पोषण किंवा बाळाचं जेवण तुम्ही खिसकून घेणार का, म्हणून चोरून घेणार का, तर लोक म्हणतात नाही. तर लोक नॉर्मली कम्पॅशनेट आहेत, करुणादायक आहेत, दयाळू आहेत, आणि त्यांना हे अन्यायच वाटतो. किंवा जीव घ्यायला मी विचारते तुम्ही कधी चिकनचा जीव घेऊ शकता का, तर ते म्हणतात नाही. आणि हे आपण कधी विचार करत नाही की जो शोषण करतोय आपल्यासाठी, कारण आम्ही पैसे देतोय त्याच्यासाठी त्याला, की तो पण विक्टिम आहे. कारण त्याला पण शिकवलं जातंय की तू जीव घे, तू त्याला पैसे मिळणार आहे त्यात. पण आपण
त्याला सांगतोय की तुझं हृदय तू बंद कर, मन बंद कर, आणि जे तुला खरं म्हणजे करता येत नाही ते कर. लोकांना जीव घेणं म्हणजे सोपं नाहीये, पण ते इतकं नॉर्मलाइज करून जातात, त्यांना इतकं ते सामान्य करून टाकतात की ते मग करायला लागतात आणि त्यांना काहीही वाटत नाही. म्हणजे ते हृदयाचं ते फिलिंग्सच बंद करून टाकतात. जी भावना आहे आपल्याकडे ती आपल्याला आपल्याकडून काढून घेतली जाते. तर हा एक ह्युमन राईट्स इश्यू पण आहे जर बघितलं तर. कारण आपण त्या माणसाला त्याचे नॉर्मल बिहेवियर करायला देत नाहीये. प्राण्याचं तर शोषण होतच, आणि त्या सिस्टम मध्ये जे माणसं ते एम्प्लॉईड झाले त्यांचं पण शोषण होतं. लहानपणापासून आपल्याला मुलांना हे शिकवलं पाहिजे की दया काय आहे, प्राण्यांपाशी कसं आपण वागलं पाहिजे. फक्त कुत्री मांजरी नाही, पण कोंबडी असो, डुक्कर असो, बकरी असो, गाय असो, आपण खरं प्रेम म्हणजे काय हे शिकवणं फार गरजेचं आहे. आणि ते अनुकूलन जर झालं तर मला वाटतंय आपल्या देशात किंवा जगात पण सगळे जास्ती सुखी होणार. तर हे अनुकूलन आहे. एक हे कनेक्शन तुम्ही सांगताय की आपली जी सिस्टम आहे ती कशी डिझाईन केली गेली किंवा ती कशी इव्हॉल्व्ह झाली, कशी ती आपणच ह्या परिस्थितीला पोहोचली. जो डिस्कनेक्ट आहे तो आपल्याला लक्षात नाही. हे जे सिस्टमिक इश्यूज आहेत हे बदलण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. त्यातला एक पर्याय म्हणजे पब्लिक पॉलिसी मेकिंग. आता देशाच्या गरजानुसार नवीन कायदे विकसित करणं ह्याला आपण पॉलिसी मेकिंग म्हणू शकतो. तर ह्या संदर्भात बोलण्यासाठी आज कौशिक मोदी आले आहेत. कौशिक हा एक इकॉनॉमिक्सचा स्टुडंट आहे, पण वयाने जरी लहान असला तरी ज्ञान काय त्याच्याकडे कमी नाही आहे. हा अत्यंत हुशार व्यक्ती आहे आणि आज तो पॉलिसी ॲक्टिव्हिजम ह्या टॉपिकवर चर्चा करायला आला आहे. तर कौशिक, पॉलिसी ॲक्टिव्हिजम म्हणजे नक्की काय, ह्याचं थोडक्यात उत्तर देऊ शकशील का? हाय अलाप, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन द शो. मला खूप आनंद होतो. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक द होल टीम ऑफ प्राणी मुक्ती फॉर स्टार्टिंग दिस इनिशिएटिव्ह. सो टुडे द टॉपिक ऑफ माय कॉन्व्हर्सेशन इज गोइंग टू बी पॉलिसी ॲक्टिव्हिजम, अ न्यू अप्रोच टू ॲनिमल वेलफेअर. सो आपण जे विगन्स आहेत किंवा जे लोक विगन्स असतात किंवा दोज पीपल हू ॲक्च्युली लव्ह ॲनिमल्स or the people who think that what is being done to animals in today's world is not right, अशा लोकांना दरवेळेस वाटतो, आपल्याला असं वाटतो की वी शूड डू समथिंग टू स्टॉप इट, वी शूड कॉन्ट्रीब्यूट इन सम वे सो दॅट वी आर एबल टू पुट ॲन एंड टू इट. आणि दरवेळेस आपण फोकस करतो सोशल मीडिया ॲक्टिव्हिजमवर किंवा स्ट्रीट ॲक्टिव्हिजम किंवा लोकांमध्ये अवेअरनेस वाढवण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज करतो किंवा दुसरं काही माध्यमातून आपण काही ना काहीतरी करत राहतो. खरं एक अशी गोष्ट आहे ज्यावर आपण अजिबात फोकस करत नाही, विच इज ॲक्च्युली मच मोर इफेक्टिव्ह, विच इज मच मोर पोटंट वेन इट कम्स टू ब्रिंगिंग चेंज. वी डिस्प्रपोर्शनेटली फोकस ऑन अदर ॲस्पेक्ट्स वाईल इग्नोरिंग दिस वन, दॅट इज we don't focus at all on changing the socio-economic policies of the government towards the animal husbandry sector. ॲनिमल हजबंडरी सेक्टरच्या जरी लाभ जरी असलेत, त्याच्या नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस पण भरपूर आहेत. आज मी ते नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस पण पॉईंट आऊट करणार. फर्स्ट ऑफ ऑल की आपल्याकडं जे रिसोर्सेस आहेत जे ऑलरेडी स्केअर्स आहेत, सच ॲज वॉटर अँड लँड, दिस सेक्टर इज पुटिंग ॲडिशनल प्रेशर ऑन दीज रिसोर्सेस. आपल्याला माहीत असेल की ॲनिमल्स रेस करण्यासाठी डिस्प्रपोर्शनेटली जास्त आपल्याला पाणी लागतो आणि त्यांना देण्यासाठी जे रेस करण्यासाठी जे फूड असतो ते ग्रो करण्यासाठी पण जास्त लँड यूज केली जाते. सेकंड गोष्ट आहे की इट इज एंडेंजरिंग द पब्लिक हेल्थ. कसं की जे ॲनिमल्स रेस करताना त्यांना जे ड्रग्ज दिले जातात, जे केमिकल्स यूज केले जातात, ते त्यांच्यामध्ये पूर्णपणे ॲसिम्युलेट होत नाहीत आणि दे एंड अप इन आर सिस्टम थ्रू अ प्रोसेस नोन ॲज बायो ॲक्युम्युलेशन अँड बायोमॅग्निफिकेशन. जर भारतामधला असं कुठला उदाहरण द्यायचं असेल तर जे वल्चर्स आहे ज्यांचा पॉप्युलेशन मागच्या काही डिकेड्समध्ये 90% कमी झालं आहे, तर याचं मागचं कारणसुद्धा असं आहे की जे ॲनिमल हजबंडरी सेक्टरचा जे वेस्ट असायचा ते ओपन एन्व्हायरमेंट्समध्ये, ओपन स्पेसेसमध्ये डंप केला जायचा आणि वल्चर्स हे जे खात होते, जे त्यांच्या बॉडीला जे त्यांच्या सिस्टीममध्ये सूट होत नव्हता,
as I said earlier, due to the process of bioaccumulation and biomagnification, त्यामुळं these vultures over the period of time they have almost gone extinct. ह्या ज्या गोष्टी आहेत जे मी आता बोललो, the impact of animal husbandry sector and the effect it is having on resource exploitation, on environmental degradation, on endangering public health, on biodiversity loss. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, who is paying for it? It's the society who is paying for it. इकॉनॉमिक्समध्ये आपण याला नेगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज म्हणतो. द प्राइजेस ऑफ ऑल द प्रोडक्ट्स ऑफ ॲनिमल हजबंडरी सेक्टर आर नॉट रिफ्लेक्टिव्ह ऑफ द ट्रू कॉस्ट which are generally borne by the society in the form of environmental degradation, biodiversity loss, public health and etc. तर आपण गव्हर्मेंट्सला अशा ज्या पॉलिसीज असतात अशा प्रकारे फ्रेम करायला आपण इन्फ्लुएन्स करू शकतो, जिकडं ॲटलिस्ट जे ॲनिमल हजबंडरी सेक्टरमुळं होणारा जे लॉस आहे ते त्यांच्या प्राइजेसमध्ये पूर्णपणे रिफ्लेक्ट झाला पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? We can ask government to bring environmental laws. Governments can bring minimum standards when it comes to safety and hygiene practices. There can be water, which is actually a very scarce resource. Government can bring in regulation where it is used judiciously. यामुळं काय होणार की जे एक्सटर्नॅलिटीज आहेत जे सोसायटी बॉर्न करते ते इन्स्टेड ऑफ सोसायटी पेइंग फॉर इट, इंडिव्हिज्युअल पीपल हू कन्झ्युम इट अँड द प्रोड्युसर्स दे विल पे फॉर दिस. की जे ट्रू कॉस्ट आहे ॲनिमल हजबंडरी सेक्टरच्या ते पूर्णपणे रिफ्लेक्ट झाले पाहिजे प्राइसेसमध्ये. तर जेव्हा भारतासारख्या कंट्रीमध्ये जेव्हा प्राईस राईज होईल तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की इंडिया इज क्लासिफाईड ॲज लोअर मिडल इन्कम कंट्री. सो भारतासारख्या देशांमध्ये जेव्हा प्राईस राईज होणार तर नॅचरली त्याचा इफेक्ट काय होतो की कन्झम्पशन कमी होणार. इन अ डेव्हलप्ड कंट्री दिस वोंट हॅपन बिकॉज डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये किंवा हाय इन्कम कंट्रीजमध्ये पीपल डोंट स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन फूड. खरं इंडियामध्ये लोक भरपूर पैसे फूडवर खर्च करतात आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये दे कॅन अफोर्ड टू स्पेंड मोर अमाऊंट ऑफ मनी ऑन फूड, बट इन इंडिया पीपल कॅनॉट अफोर्ड टू स्पेंड मोर मनी ऑन फूड. सो भारतासारख्या कंट्रीमध्ये कन्झम्पशन कमी होणार. इन डेव्हलप्ड कंट्रीज द इफेक्ट ऑफ प्राइस राईज विल बी लोअर सेविंग रेट्स, बट इन इंडिया द कन्झम्पशन इज गोइंग टू कम डाऊन. So we are going to achieve the same objective. We are trying to reduce the cruelty on animals by bringing behavioral change and changing consumer habits, but through a different means, which is through by having appropriate policies with regards to animal husbandry sector. So instead of using social media, instead of doing street activism, instead of using other means, we are trying to achieve the same objective but through a different means. ओके, आता एक माझा प्रश्न आहे की आता ठीक आहे, आता आपल्याकडे एवढा डेटा तरी आहे की आता पाण्याचा एवढा भरमसाठ वापर केला जातो, त्यानंतर हेल्थ कन्सर्न्स आहेत, त्यानंतर बायोडायव्हर्सिटीला थ्रेट आहे, राईट? तर ह्याच्यामधून आता आपल्याला लक्षात येते की काही ना काहीतरी बदल तर आपल्याला निर्माण करायलाच हवा ॲनिमल हजबंडरीमध्ये, राईट, किंवा ॲनिमल ऍग्रिकल्चर मध्ये. तर हा आता बदल आपण कसा निर्माण करू शकतो? आलाप, तुम्ही जे प्रश्न विचारलाय ते फार महत्त्वाचं आहे. मी हे सांगणार की आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे सेंट्रल गव्हर्मेंट आहे, स्टेट गव्हर्मेंट आहेत किंवा लोकल गव्हर्मेंट आहेत, द गव्हर्मेंट्स आर ऑलवेज रिस्पॉन्सिव्ह टू द नीड्स अँड डिमांड्स ऑफ द सिटिझन्स, ऑर ॲटलिस्ट मोस्ट ऑफ द टाइम्स दे आर रिस्पॉन्सिव्ह. तर आपल्याला लोकांमध्ये आणि गव्हर्मेंट्समध्ये या ॲनिमल हजबंडरी सेक्टरच्या ज्या नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस होत आहेत ते त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. या विषयासंदर्भामध्ये रिसर्च झाला पाहिजे. ॲडिशनल गव्हर्मेंटच्या जे स्वतःचे डॉक्युमेंट्स आहेत त्या आधारावर आपल्याला हे एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे, जे करता येऊ शकतो की ॲनिमल हजबंडरी सेक्टरच्या भरपूर नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि जसं गव्हर्मेंट्सला या विषयासंदर्भामध्ये जे विषय लक्षात येतील,
जसं लोकांचं प्रेशर हळूहळू बिल्डअप होणार तसं गव्हर्मेंट्स पण ॲप्रोप्रिएट पॉलिसीज फ्रेम करतील. एक एक्झाम्पल, जस्ट टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, जे जलशक्ती मंत्रालय आहे, जे न्यूली फॉर्म्ड मिनिस्ट्री आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाची, त्या मिनिस्ट्रीने काही महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलेला लोकांनाही एनकरेज करण्यासाठी की इफ यू चूज प्लांट बेस्ड फूड्स instead of meat and other stuff, you are actually contributing towards saving water. जर गव्हर्मेंटची स्वतःची एक मिनिस्ट्री जर एवढा मोठा स्टँड घेते आहे तर आपल्याला हे समजा इट शुड गिव्ह अस कॉन्फिडन्स की चेंज कॅन कम. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. वी नीड टू बिल्ड पब्लिक प्रेशर. we need to make governments and policy makers aware about the negative consequences. आणि आपला जे सध्या फोकस आहे की बिहेवियरल चेंज, लोकांमध्ये चेंज आणायचा. आपण जे ॲक्टिव्हिजम करतो त्याच्या मागचा उद्देश असतो बिहेवियरल चेंज. इन्स्टेड ऑफ दॅट वी नीड टू ऑल्सो डू ॲक्टिव्हिजम फॉर ब्रिंगिंग पॉलिसी चेंज. सो दिस इज हाऊ वी अचीव आवर ऑब्जेक्टिव्ह, नॉट थ्रू वन मीन्स बट थ्रू वेरियस मीन्स. आता दर्शना मॅम यांनी सोसायटल कंडिशनिंगबद्दल आपल्याला सांगितलं की त्याच्यातून अनेक इश्यूज आले आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं पण त्यांनी दिलीत. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण पॉलिसी ॲक्टिव्हिजम तर करू शकतोच, पण आपल्याकडे अजून एक मार्ग आहे, म्हणजेच बॉटम अप अप्रोच, ज्याला आपण ग्रासरूट्स लेवल ॲक्टिव्हिजम असं म्हणू शकतो. तर बॉटम अप अप्रोचमध्ये कलेक्टिव्ह ॲक्शन म्हणजेच इंडिव्हिज्युअल एफर्ट, आणि आपला सर्वांना माहिती आहे की आपण इंडिव्हिज्युअली सोशल मीडियाचा तर बराच वापर करतो, पण आपण व्यवस्थित सोशल मीडियाचा वापर करतो आहे का? तर ह्या गोष्टीवर बोलायला सुरभी मोदी आले आहेत. सुरभी बरीच वर्ष पॉडकास्टिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते. सोशल मीडिया मार्केटिंगबद्दल तिच्याकडे बरंच ज्ञान आहे. तर ती आज सोशल मीडिया आणि ह्याचा कसा आपण इफेक्टिव्ह वापर करू शकतो ह्या टॉपिकवर बोलणार आहे. तर सुरभी, एक छोटंसं इंट्रोडक्शन. थँक्यू आलाप. मला ॲक्च्युली खूप जास्त इथे नॉलेज आणि इन्साइट्स मिळत आहेत. ॲक्टिव्हिजम हे एक फुल टाईम जॉब आहे आणि त्याचं जेव्हा आपण प्रमोशन करतो ते सोशल मीडियावरती त्याचा एकदम एक वेगळं रूट पण असू शकतं किंवा देर आर सम कॉमन ग्राउंड्स ऑल्सो जे आपण बेसिक सोशल मीडिया मार्केटिंग मधून पण शिकू शकतो. पण मी सोशल मीडिया टॉपिकवर येण्याआधी, त्याच्या निटिग्रिटीजवर येण्याआधी मला एक छोटीशी स्टोरी सांगायची की मी का ह्या टॉपिक बद्दल जास्त इंटरेस्टेड झाली आणि कसं ती माझी जर्नी काय होती. बेसिकली आय वॉज लाईक दर्शना मॅम सेड दॅट पण ज्या फॅमिलीजमध्ये आपण बॉर्न होतो त्या फॅमिलीजमध्ये जे शिकवलं जातं आपण तेच पुढे हे करतो. तसंच माझं पण जर्नी होतं की मी एक नॉन व्हेजिटेरियन फॅमिलीमध्ये बॉर्न झाले आणि लहानपणीपासून प्रॉब्ली जेव्हा मला फूड काय ते पण कळत नव्हतं तेव्हापासून मी नॉनव्हेज कन्झ्युम करायचे. फॉर गुड 24 years मी कधी क्वेश्चन पण नाही केलं की हे कुठून येतंय का काय होतंय. आणि जस्ट लाईक दर्शना मॅम सेड, मी पण स्वतःला खूप पशुप्रेमी मानायचे. मी रस्त्यावर पण कुत्री दिसले तर इनफॅक्ट मी एक कुत्रं पण अडॉप्ट केलंय जे मी रस्त्यावरून उचलून आणलेलं होतं बिकॉज तिला इंजुरी झाली होती. आणि मी कुत्र्यांबद्दल आणि बर्ड्स बद्दल, मासे होते आमच्याकडे, पण आम्ही नॉनव्हेज खायचो. अँड तसंच फॉर 24 years मी कधीच क्वेश्चन केलं नाही. आणि जेव्हा मी 24th year मध्ये होते माझ्या, आणि तेव्हा आम्ही एका मंदिरात गेलो होतो जिथे बळी द्यायचं एक प्रथा आहे आपल्याकडे, जे मोस्टली लोकांना माहिती असेल. आम्ही एक असं ते डोंगर होतं अँड त्या डोंगरवर चढताना देर वर लॅम्प आणि लॅम्पचा बेबी आमच्या बरोबर चढत होतो. त्या डोंगरवर पोहोचूस तोपर्यंत आम्ही त्याच्याबरोबर खूप प्लेफुल झालेलो. आम्ही खेळत होतो प्रॉब्ली, लाईक आम्ही बघत होतो. आम्हाला एवढं कळालं नव्हतं की ते ऍक्च्युली बळी म्हणजे वर जाऊन त्याच्याबरोबर ते होणार आहे. आणि तिथं पोचल्यावर जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा my heart really stopped that they are actually going to kill it there. मग तेव्हा at that moment itself मी खूप डिस्टर्ब झाले आणि मी ते स्टॉप करायचा प्रयत्न करत होते. जेव्हा की टिल दॅट मोमेंट पण आय वॉज अ नॉन व्हेजिटेरियन. मग स्टॉप करायचा प्रयत्न केला तर ऑफकोर्स माझे एफर्ट्स काही ट्रान्सलेट झाले नाही, पण ते व्हिज्युअल माझ्यासाठी एवढं डिस्टर्बिंग होतं बिकॉज ते झटक्यामध्ये कट केलं होतं. अँड
I saw the blood oozing out from the neck, and I could see the veins, and it was very gross, grim. And ते बघून म्हणजे दॅट्स द मोमेंट वेन आय क्वेश्चन की हे असं येतं माझ्या प्लेटवर जे फूड डेकोरेटेड गार्निश्ड अँड मसालेदार जे येतं, माउथ वॉटरिंग सो कॉल्ड फूड दॅट वी कॉल, ते असं येतं प्रोसेस. That's how I started questioning की कसं येत, म्हणजे till 24 years very surprisingly I never really questioned that. And तसं मी व्हेजिटेरियन कन्वर्ट झाले, अँड बिकॉज आय हॅड टर्न व्हेजिटेरियन आय स्टार्टेड रिसर्चिंग ऑन दॅट. आय हॅड स्टम्बल्ड अपॉन व्हिगनिझम ऑल्सो. आणि ती इन्फॉर्मेशन माझ्या डोळ्यासमोर सारखी सारखी येत कशी गेली, ती होतं मेनली सोशल मीडिया. कारण की व्हिगनिझम बद्दल पण मला इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटरीज वरून आणि ते म्हणजे एक ट्रिगर झालेलं, पण ते बंबार्डिंग जे आलं ते सोशल मीडियामुळे आलं. तर मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचणंच इम्पॉर्टंट नाहीये, त्याच्या पुढे त्यांच्याकडे अजून जास्त त्यांना पुश करायसाठी सारखं त्यांना ते रिअलायझेशन करून देणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आज मी सोशल मीडिया हा खूप वास्ट टॉपिक आहे. मला माहिती आहे की खूप लोकांना ते वाटतं की इट्स बेसिस ऑन एवढे लाईक्स, एवढे सबस्क्राईब्स, हॅशटॅग्स. इट्स नॉट लिमिटेड टू दॅट. हे खूप स्ट्रॅटेजाइज करून तुमच्याकडे आलेलं प्रॉडक्ट असतं. जस्ट टू गिव्ह यू अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, नोटिफिकेशनचं कलर ॲपवर रेड का? बिकॉज रेड इज द कलर जे ह्युमन आईजला क्विकली म्हणजे अलर्ट करतो. अँड हे असे फीचर्स खूप रिसर्च करून खूप टॅक्टिकली तुमच्याकडे प्रेझेंट केले गेले. ते आपल्याला वाटतं की वी आर जस्ट पोस्टिंग ऑन द टूल्स दॅट आर अवेलेबल. त्याला बळी पडण्यापेक्षा आपण त्याला यूज पण त्याचा आपल्याला करता आलं पाहिजे. तर मेनली आपल्याला हे समजायला पाहिजे की सोशल मीडिया इज फुल ऑफ पीपल, ऑल सॉर्ट्स ऑफ पीपल. इंटरनेट एवढं चीप पण झालंय, त्याच्यामध्ये डिफरंट सोशल क्लासेस पण आहेत, डिफरंट लोकेशन्स पण आहेत, एज, जेंडर, एव्हरीथिंग. तुम्ही असं कधीच करू शकत नाही की जर आपलं टॉपिक व्हिगनिझम आहे तर मी एकाच टाईपचं कॉन्टेंट घेऊन ते मी सगळ्यांना पोहोचू शकते. प्रत्येक ऑडियन्सला केटर करायला वेगळं प्रेझेंट करावं लागेल. हे करण्यासाठी तुम्हाला ऑडियन्स खूप चांगलं डिफाईन करता आलं पाहिजे. त्यांचं एज, जेंडर, मोस्टली द लोकॅलिटी दे आर फ्रॉम, कुठं ते बेस्ड आहे, त्यांचं सोशिओ इकॉनॉमिकल क्लास काय आहे, त्यांचं एज्युकेशन लेवल काय आहे. हे सगळं, it sounds a bit ruthless, it sounds discriminatory, but we have to reach to them, so we have to target it like that. And also finding that niche, की आपण हे म्हणू नाही शकणार की सम मेट्रोमध्ये काम करणारे टीनेजर्स आणि जे एक स्मॉल टाउनमध्ये काम करणारे टीनेजर्सला सेम टाईप ऑफ कॉन्टेंट अपील करू शकतो. तर ते एक नीश फाइंड आउट करणं सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे आफ्टर यू हॅव डिफाईन्ड द ऑडियन्स. त्याच्यानंतर आपल्याला खूप चांगलं समजायला लागतं की आपल्याला काय, कशा पद्धतीने पुढे जायचं, कशा पद्धतीने कॅम्पेन्स डिझाईन करायचे, कशा पद्धतीने आपलं कॉन्टेंट प्रेझेंट करायचं आहे. जेव्हा हे कळलं तर आपल्याला जेव्हा कॉन्टेंट क्रिएटरचा एक सेल्फिश मोटो असतो की वी वॉन्ट समथिंग, राईट. आपल्याला काहीतरी पाहिजे असतं त्याच्यामधून, की आपल्याला पाहिजे असं की जास्तीत जास्त लोकांना व्हिगनिझम कळायला पाहिजे किंवा जास्तीत लोक कन्वर्ट व्हायला पाहिजे. इट्स व्हॉट वी थिंक वी वॉन्ट आउट ऑफ आवर ऑडियन्स. आपल्याला पुढे हे समजायला पाहिजे की आपली जी ऑडियन्स आपण डिफाईन केली आहे, जी कार्व केली आहे, त्यांना काय पाहिजे आहे. हाऊ कॅन वी गिव्ह देम व्हॉट दे वॉन्ट बाय सटली इवन सॅटिस्फाईंग व्हॉट वी वॉन्ट. मी एक छोटंसं एक्झाम्पल देते की जेव्हा आपला एक कॅम्पेनचा मोटो असतो की लोकांना एक स्ट्रीट ऍक्टिव्हिटीसाठी इन्व्हाइट करायचं आहे, जर आपण त्यांना म्हटलं की तुम्ही एक खूप महत्वाची गोष्ट करताय, तर ते स्विच होतं त्यांचं की इट्स नॉट फॉर देम, किंवा मी हे काहीतरी एक फेवर करत नाही आहे प्लॅनेटसाठी किंवा ही इंडस्ट्रीसाठी, मी काय ऍक्टिव्हिझम करत नाहीये, मी एक महत्वाचं काम करतोय किंवा करतीये. I am actually, my importance is validated there. After that like I feel की टार्गेट ऑडियन्स सेट करताना हे 3 महत्वाचे स्टेप्स झाले की तर पुढची कॅम्पेन स्ट्रॅटेजी खूप फ्लॉलेस होऊ शकते. तर जसं आपण
टार्गेट ऑडियन्स डिफाईन करतो तसं आपल्याला गोल्सही डिफाईन करायला पाहिजे. गोल्स डिफाईन करताना आपल्याला ऍक्टिव्हिझम हे खूप ब्रॉड टर्म आहे. जसं आपण ह्या पॅनलवरतीच डिस्कस केलं की जर फॉर एक्झाम्पल जर कौशिकची टार्गेट ऑडियन्स बघितली गेली तर ती पॉलिसी मेकर्स आहेत, ते पॉलिटिशियन्स आहेत, दे आर ब्युरोक्रॅट्स. दॅट इज हिज टार्गेट ऑडियन्स इफ ॲट ऑल ही युजेस सोशल मीडिया टू गेट टू देम. तसंच आपण प्राणीमुक्तीच्या माध्यमातून जे करतोय ते ग्राउंड लेवल ऍक्टिव्हिझम आहे. डिफाईन करता यायला पाहिजे की आपले गोल्स काय आहे, की अवेअरनेस पोहोचवायचा गोल आहे किंवा त्यांचं आपल्याला ऍक्शन ट्रिगर करायची आहे की दे शुड बी एबल टू ऍक्ट, गो आउट, प्लांट ट्रीज, का आपल्याला त्यांना डोनेशन्स घ्यायचे आहेत त्यांच्याकडून की आम्ही ही ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्यासाठी आम्हाला फायनान्शियली मदत करा किंवा इन काइंड मदत करा. आता पुढची प्रोसेस इज इट्स अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट, पण त्याच्यामध्ये मला एक वाटतं की सगळ्यात इम्पॉर्टंट आणि व्हेरी पॉवरफुल टूल इज स्टोरी टेलिंग. बेसिकली स्टोरी टेलिंग काय आहे की स्टोरी टेलिंग इज अ फॉर्म ऑफ आर्ट जे एकदम प्लेन स्टॅट्स, नंबर्स किंवा इन्फॉर्मेशनला एक पर्स्पेक्टिव्हनी एक त्याला फ्लेवर देऊन आपण प्रेझेंट करू शकलो. तर दिस इज बेसिकली स्टोरी टेलिंग. सो आय फील स्टोरी टेलिंग कसं नॅरेटिव्ह चेंज करते ह्याचे मी एक छोटे एक्झाम्पल्स देते. आपण म्हणतो की क्लायमेट चेंज होतोय आपलं कार्बन एमिशनमुळं अँड देर इज आणि त्याच्या मागे खूप स्टॅटिस्टिक्स आहे की सगळ्यात मोठी इंडस्ट्री जी क्लायमेट चेंज ट्रिगर करते ती कुठली आहे, त्याच्याने केवढे पर्सेंटेज क्लायमेट चेंज होतं किंवा पॉलिसी लेवलवरती काय चेंजेस करायला पाहिजे, इंडिव्हिज्युअल लेवलवरती अशा भरपूर चेंजेस आहेत. पण व्हेरी टॅक्टिकली अँड व्हेरी ॲक्च्युअली आर्टिस्टिकली जर्नलिस्ट हॅव फाउंड अ वे टू come to you by saying ki the world will start extincting, your next generation won't have food to eat. तेव्हा लवकर पेपर उचलतात किंवा लवकर ती पोस्ट बघतात. ते फॅक्ट प्रेझेंट करताना स्टोरी टेलिंग इज व्हेरी पॉवरफुल. पॉइंटर्स मध्ये सांगायचं असलं तर स्टोरीज आर इझी टू रिमेंबर. जर फॅक्ट सांगितलं तर एवढं लवकर त्यांना लक्षात राहत नाही, पण जर तेच तुम्ही स्टोरीमध्ये सांगितलं ते हायलाइट होऊन त्यांना लक्षात राहतं. अगेन स्टोरी टेलिंग इज व्हॉट triggers human emotion. Engagement is another thing. ते एंगेजमेंट बिल्ड करण्यासाठी आपण खूप इझिली शेअर करणार, रिपोस्ट करणार किंवा सेंड करणार जेव्हा स्टोरी असेल त्याच्या मागे. अजून एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट हे आहे स्टोरी टेलिंग बद्दल की ते थोडंसं सिली साऊंड करतं पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं असं ॲब्रिव्हिएशन आहे किस. So what is KISS is that keep it simple and stupid, because लोक सोशल मीडियावरती जेव्हा येतात they are looking for entertainment, they are looking for a break. Very few people are looking for insights. जर तुम्ही खूप सिम्पल वे मध्ये आणि स्टुपिड वे मध्ये त्यांना सांगू शकला इन्फॉर्मेशन आणि फॅक्ट तर ते त्यांच्यासाठी जास्त उपयोगी पडू शकतं. एक सिम्पल एक्झाम्पल मी काय आर्टिकलमध्ये वाचलेलं की 7 मोस्ट इफेक्टिव्ह हॅबिट्स ऑफ इन्फ्लुएन्शियल पीपल जे एक बुक आहे ती सगळ्यात फेमस म्हणजे ती खूप लवकर टॉप चार्ट्समध्ये आली. आणि ती बुक जर असं म्हटलं असतं आपण लोकांना की 9,000 इम्पॉर्टंट हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल तर ऍक्च्युली कोणी ती पिक केली नसती. अनदर बुक कव्हरचं एक्झाम्पल जे खूप लवकर फेमस झालं आणि द टायटल इट सेल्फ वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह फॉर मेनी पीपल वॉज हाऊ टू स्टॉप गिव्हिंग अ अँड स्टार्ट लिव्हिंग युअर लाईफ. दॅट्स अनदर बुकचं एक्झाम्पल जे की त्याच्यामध्ये जे ह्युमन सायकोलॉजी त्या माणसाने लिहिली आहे ती खूप डीप आहे. ती एवढं सिम्पल आणि स्टुपिड सेंटेन्सनी कधीच एक्सप्लेन होऊ शकणार नाही, पण त्यांनी ते वापरलं का, कारण की ते लोकांना खूप लवकर क्लिक झालं. आणि हे असे एक्झाम्पल्स आहेत की इफ यू कीप इट व्हेरी सिम्पल अँड स्टुपिड ते लोकांना लवकर परसिव्ह होऊ शकतं. आणि लास्टली मला वाटतं की लोकांना जेव्हा आपण अप्रोच करतो आपण एक एम्पॅथी ठेवून अप्रोच केलं आणि एम्पॅथी ठेवून आपण ते कॉन्टेंट बिल्ड केलं आणि नॉट फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह की आपण आपलं इंटेलिजन्स आपल्याला परसिव्ह झालं तर आपण ते थोपायला पाहिजे लोकांवरती आणि खूप लवकर त्यांना कळायला पाहिजे आपण काय म्हणतोय, तर आपण ते ऍक्टिव्हिझम एवढं सक्सेसफुली करू शकणार नाही. मला वाटतं आपल्याला हे अप्रोच सोशल मीडिया वापरताना सुद्धा किंवा ग्राउंड वर्क करताना सुद्धा
आपल्याला हे अप्रोच ठेवायला पाहिजे की वी शुड नो वेअर दे आर कमिंग फ्रॉम. आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण ते त्यांचं पर्स्पेक्टिव्ह किंवा त्यांचं बॅकग्राऊंड काय आणि का ते तसं विचार करतायत. Like Darshana ma'am said, people are compassionate. We should make them feel empowered about what they're doing. आपण त्यांना असं म्हटलं की तुम्ही व्हिगन डाएट कन्झ्युम केलं तर तुम्ही एक एक्स अमाऊंट ऑफ लँडला यूज करतायत, तर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन राहून तुम्ही 18x यूज करताय. ऍक्टिव्हिझम कॅन ग्रो लाईक दॅट by making every participant feel empowered. हे जे करायला जे काही टूल्स आणि जे काही मेथोडॉलॉजीज आणि स्ट्रॅटेजीज लागतात ते खूप वास्ट आहे. पण मला फक्त ह्या टॉपिक्स वरती एक लाईट थ्रो करायचं होतं, कारण की मी नोटीस करते की ऍक्टिव्हिझम होताना हे बेसिक्स खूपदा मिस होत आहेत लोकांकडून. ओके, तर दर्शना मॅम, आपल्याला प्रश्न आहे की आता आपण पॉलिसी ऍक्टिव्हिझम बद्दल कौशिक बोला आणि सुरभी सोशल मीडिया पासून जे आपण ऍक्टिव्हिझम करू शकतो त्याबद्दल. तुम्हाला सोसायटल चेंज निर्माण करण्यासाठी जास्त इफेक्टिव्ह काय वाटतं? जसं सुरभी बोलत होती आणि कौशिकनी पण बोललेला, माझा हा प्रश्न मी लिहून घेतलेला की आम्ही सोशल मीडिया कसं पॉलिसी चेंज साठी वापरू शकतो. हे सगळं ऐकल्यानंतर मला हे लक्षात आलंय की सोशल मीडिया तर फार महत्वाचं आहे, कारण त्यामुळे बराचसा फरक झालाय जगभर. आणि असं झालंय की फक्त भारतात जे होतंय त्यामुळे नाही, पण वेस्टमध्ये जे होतंय, अमेरिकामध्ये, इंग्लंडमध्ये, बाकीच्या देशात जे होतंय, प्राण्यांवरती जी क्रूरता होते किंवा त्यांचं शोषण होतंय, हे आमच्याकडे पोचलेलं आहे आणि आम्हाला हे कळालंय की शोषण तर होतंय आणि भारतात ज्याप्रमाणे शोषण होतंय ते त्यांना पोचलंय. त्यांना कळालंय की शोषण तर होतंय, पण आम्ही जसं शोषण करतो त्यांचं सेम पद्धत नसेल, पण शोषण होतच आहे. आणि ही एक्सचेंज जी झालेली आहे फार महत्वाची आहे. आता पॉलिसी चेंज वरती जर बघितलं तर आम्ही आतापर्यंत त्यावर जास्ती लक्षच दिलेलं नाहीये. तर मला वाटतंय कुठचंही जे आंदोलन होतं त्याच्यासाठी आम्हाला अगोदर लोकांना जागरूक करायची फार गरजेचं आहे. कारण बहुतेक म्हणजे नॉर्मली असं होतं की एक माणूस पॉलिसी चेंज आणू शकत नाही, पण जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा ते पॉलिसी चेंज आणायला जरा जास्ती सोपं होतंय. असं नाहीये की एका माणसाने पॉलिसी चेंज नाही आणलेली आहे. माझ्या ओळखीचे आहेत जे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये व्हेजिटेरियन कोर्सनी त्यांनी एका माणसानी ते 7 वर्ष पॉलिसीच्या म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स मध्ये त्या मागे जाऊन जाऊन ऑफिसेस मध्ये परत परत जाऊन 7 वर्ष लागली, पण त्यांनी केलं ते. जर कोणाला एकदम दृढ वाटलं की नाही केलंच पाहिजे तर ते करू शकतात. पण आम्ही आता आंदोलन जर ओव्हरऑल जर बघितलं तर आम्ही त्याच्यावर जास्ती लक्ष दिलेलं नाहीये. आणि मला वाटतंय की जर आम्ही जास्ती लोक पॉलिसी चेंज मध्ये जास्ती लक्ष द्यायला लागलो तर पॉलिसी चेंज होणं फार जास्ती सोपं होऊन जाईल. मला वाटतंय की आम्हाला आता ह्या स्थितीवरती जो आम्ही पोचलेलो आहे तर आम्ही चेंज करू शकतो. आपलं जे दिशा आहे की फक्त जागरूकता करायची, तर दिशा जरा वळून आपण पॉलिसी चेंज कडे जास्ती लक्ष देऊ शकतोय. आणि ही पॉलिसी चेंज कशी आणायची हे आपल्याला मला वाटतंय त्याच्यावर काम करावं लागेल. कारण जसं कौशिक म्हणाला, जे पॉलिसीज बनवतात ते आर्थिक दृष्टीने बघतायत. ते जनावरांवर काय क्रूरता होते त्यांना जास्ती ते घेणं देणं नाहीये, पण माणसानं त्याचा काय फायदा होणार आहे ह्या दृष्टीने बघतायत. आणि आम्ही जे कार्यकर्ता आहे आम्हाला पण आपली दृष्टिकोन बदलावी लागणार आहे आणि तरच आम्ही करू शकतो हे. तर मला वाटतंय की कार्यकर्ता आहे आणि आम्हाला ज्या पॉइंटवर पोचायचं आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता ते कसं पोचायचं त्याच्यासाठी बरेचसे रस्ते असणार आणि मला नाही वाटत की सगळेच आपण एकच रस्ता घेऊन चालणार आहे. आणि सोशल मीडिया तर मला वाटतंय वापरलं जातच आहे, पण जसं सुरभी म्हणाली की आमचं टार्गेट काय आहे, तर मी म्हटलं आपलं टार्गेट फक्त लोक काय आहे, पॉलिसी मेकर्स का नाही होऊ शकत.
ह्या ज्या डिस्कशनमुळे मला वाटतंय मला पण एक आता नवीन विचार यायला लागलेत की आपण हे चेंजेस कसे काय करू शकतो. आपण आठवतं की जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला इतकं ते विचित्र वाटायचं की मी लोकांना असं लिफलेट कसं काय देऊ. आणि मी शिक्षिका होती आणि मग रस्त्यावर जाऊन लोकांना हे वाटायचं की ते असं विचित्र वाटतं. ते पाऊल घेता 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 आता 9 वर्ष मी ऍक्टिव्हिजम करतेय. तर मी आता 9 वर्षानंतर मला असं वाटायला लागलंय की आता मला थोडं पॉलिसीवर काम करू झालं तर बरं होईल. त्याच्यावर जास्ती आपण जर काम केलं तर मला वाटतंय त्याचा परिणाम जो आहे किंवा रिझल्ट जो आहे आम्हाला जो पाहिजे तो जरा लवकर पोहोचेल. सुरभी, हा नेक्स्ट प्रश्न तुझ्यासाठी आहे. तर आता जसं कौशिकनी सांगितलं की आता आपल्या हातात बराचसा डेटा आहे. तर तो डेटा आपण त्याचा एक नॅरेटिव्ह बनवून सोशल मीडिया थ्रू आपण वापर तर करू शकतोच. पण अशी वेळ कधी कधी ना कधीतरी येऊ शकते का की ज्यात जे कन्व्हेन्शनल एज्युकेशन जे आहे आपलं त्याच्या रिप्लेसमेंटसाठी आपण सोशल मीडिया वापरू शकतो का. आणि ह्याच्या मागचं माझं कारण काय की आता आपली जी टेक्नॉलॉजी आहे, आपले जे विचार आहेत, आपले जे कॉन्सेप्ट आहेत, आपण डे टू डे ज्या गोष्टी वापरतो त्या दर 5-5 वर्षाला अक्षरशः बदलत असतात, राईट. तर आपल्या एज्युकेशनल सेक्टरला दे वोंट बी एबल टू कम्पीट विथ दिस टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस. ह्या कारणासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो का मासेस पर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्यासाठी आपण सोशल मीडियाचा असा वापर करू शकतो का. मी ऍक्च्युली हा आन्सर 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते. म्हणजे माझे थॉट्स बेसिकली 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते. एक तर मला असं वाटतं एज्युकेशन सेक्टरमध्ये जर रिफॉर्म आणायचा असेल तर अगेन ते पण पॉलिसी लेवलवरती जेव्हा रिफॉर्म्स येतील तेव्हाच ते स्कूल्समध्ये पोहोचू शकणार. आणि पॉलिसी लेवलवरती चेंज आणण्यासाठी मला पर्सनली नाही वाटत की सोशल मीडिया इज द राईट टूल. मला वाटतं की सोशल मीडिया लार्जर ऑडियन्सला केटर करून ते पॉलिसी मेकर्सला कळू शकतं की जे आपल्या लार्जर वोटर बेस आहेत ते आता अवेअर आहे आणि त्यांना माहिती आणि त्यांना अपील करायला एक अजून एक प्लस मिळेल. पण डिरेक्टली टू इम्पॅक्ट पॉलिसी आय एम नॉट शुअर की सोशल मीडिया एक खूप पॉवरफुल टूल असू शकतं. सेकंडली जर तू म्हटलं की डिरेक्टली एज्युकेशन वरती जर इम्पॅक्ट करायचं असलं तर मी एक छोटंसं एक एक्झाम्पल सांगते की वर्ल्ड मधलं सगळ्यात फेमस यूट्यूब चॅनल जे आहे ते आहे एका लहान मुलानी गेम्स रिव्ह्यू केलेत. गेम्स अँड त्याला सगळ्यात जास्त सबस्क्रायबर्स आहे. तो सगळ्यात रिचेस्ट युट्यूबर आहे वर्ल्ड मध्ये. तर त्याचा ऑडियन्स बेस काय आहे. ऑब्व्हियसली त्याचा ऑडियन्स बेस चिल्ड्रन आहे. तर आपण हे ऍक्च्युली मिस आउट करतो आणि आपण ऍक्च्युली व्हेरी कॉन्शियसली डिबेट करतो की नाही मुलांनी नाही असायला पाहिजे सोशल मीडिया. बट इट इज द ट्रूथ ऑफ द फॅक्ट की आहे लहान मुलं खूप आहे सोशल मीडियावर. डिपेंड्स की कॉन्टेंट कुठलं आपल्याला त्यांना हे करायचं. पण ऍटलिस्ट कंपॅशन तर आपण खूप इझिली प्रॉपगेट करू शकतो मुलांमध्ये थ्रू स्टोरी टेलिंग ऑफकोर्स थ्रू युझिंग टूल्स लाईक YouTube. Or if we just instill values like empathy and compassion ते ऑटोमॅटिकली तिथूनच त्यांचं चेंज होऊ शकतं. शाळेतूनच शेवटी तो सर्वात जास्ती बदल आपण निर्माण करू शकतो मुलांमध्ये. तू एक इंटरेस्टिंग पॉइंट काढलास की आपल्याला कंपॅशन शिकवायला पाहिजे. आणि दर्शना मॅम आपलं मागे जेव्हा बोलणं झालं तेव्हा आपण म्हणाला की करुणा ही जागृत करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. तर लहान मुलांमध्ये आपण करुणा कशी जागृत करू शकतो. फार फार छान प्रश्न आहे. तर आम्हाला एक समजून घ्यायला पाहिजे की मुलांना पॉवर एवढी नाही आहे. कारण आपण त्यांच्यात जरी करुणा जागरूक केली तरी सुद्धा नंतर त्यांना घरी जाऊन जे त्यांच्या ताटात आई वडील काय ठेवतात तेच खावावं लागतं. त्यांना तेवढी शक्ती नसते की त्यांना उभं राहून बोलू शकतात की नाही मला ह्यात मी भाग घेणार नाही. तर मुलांना करुणा जागरूक करून सुद्धा आम्हाला कधी कधी तो जो रिझल्ट पाहिजे तो मिळत नाही.
कारण शेवटी त्यांना आई वडिलांचंच ऐकावं लागतं. ते इंडिपेंडेंट नसतात आणि बहुधा मुलांना तेवढी शक्ती नसते की कठोर असं थांबून की नाही मला नाही खायचं म्हणजे नाही खायचं. पण तरी सुद्धा मला वाटतंय आपण कुठेतरी सुरू करणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही व्हिगनिझम बद्दल नाही तरी सुद्धा जर आपण त्यांना जी कुत्री मांजरी आहेत बाहेर त्यांना फक्त पाणी द्या. फक्त पाणी द्या किंवा किंवा त्यांना फक्त जेवण द्या किंवा जे आपल्या भोवती झाडं आहेत त्याचं काय आहे? तुम्हाला पक्षी दिसतात का? तुम्हाला पक्षींसाठी काय अन्न दिलं पाहिजे? किंवा त्यांना अशी झाडं लावली पाहिजे, की त्यांना तिथे नेस्ट बनवू शकतात. तर आपण ही जी पद्धत त्यांना जर शिकवायला सुरू केली, तर आम्ही हळू-हळू पुढे जाऊ शकतो आणि त्यांच्या आई-वडिलांबरोबर त्यांना करुणा शिकवणं फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त मुलांना करुणा शिकवून किंवा फक्त मुलांकडे बोलून मला नाही वाटत हे होणार आहे. तर आई-वडिलांना, कुटुंबांना पूर्ण त्यांना इंटिग्रेट करून, शाळेच्या टीचर्सना इंटिग्रेट करून म्हणजे ते होलिस्टिकली असलं पाहिजे. कारण ही जी करुणा आहे, जसं मी म्हटलं 99% किंवा 95% लोकांमध्ये आहे आणि लोकं मानतात पण की ते स्वतः दयाळू आहेत. पण करतात एकदम गोष्ट वेगळी. तर मुलांना मला वाटतंय व्हिडिओज आणि गाणी ही फार आवडतात. तर आमच्याकडे जे लेखक आहेत, ॲक्टिव्हिस्ट जे आहेत, त्यांच्याकडे ती कला आहे लिहिण्यासाठी किंवा गाणी बनवण्यासाठी. मला वाटतंय ते हे ह्या दिशेने करू शकतात काम. त्यांनी जर छानसं गाणं जे मजा असली पाहिजे त्या गाण्यात. असं नाही असलं पाहिजे की लेक्चर देतोय आपण. तर त्यांना असं डायरेक्टली सांगतोय असं नाही असलं पाहिजे. काहीतरी गोष्ट असलं पाहिजे जसं सुरभी म्हणाली स्टोरी टेलिंग फार महत्वाची आहे. की एक मूल आहे, ते गाईचं पिल्लू दररोज बघत होतं आणि मग ते मोठं झालं की नाहीसं झालं. मग त्या विचारायला लागलं, "कुठे गेलं हे पिल्लू? हे वासरू कुठे गेलं? मला का ते दिसत नाहीये?" आणि मग जर त्याला कळालं की अरे ह्याचं दूध घेण्यासाठी त्याला कत्तलखान्यात पोहोचवलंय. अशी काहीतरी गोष्ट जर बनवली, की त्याला असं अ, नकळत समजूत झाली, की माझ्या या दुधाच्यामुळे हे वासरू कत्तलखान्यात पोहोचलंय आणि मला जे रोज भेटायचं ते वासरू आता मला दिसत नाहीये. जर अशा काहीतरी गोष्टी किंवा अशा काहीतरी गाणी जर आपण बनवली आणि त्याची धून पण छान असली पाहिजे, तर मला वाटतंय नक्कीच मुलांना आवडेल आणि आई-वडिलांपर्यंत पण ते पोहोचेल. मला दर्शना मॅमशी विचारायचं होतं, की दर्शना मॅम तुम्ही भरपूर वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रिब्यूट करायचा प्रयत्न करताय. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं तुम्ही म्हटला, की फार कमी फोकस दिला जातो पब्लिक पॉलिसी चेंज आणण्यामध्ये. जास्त करून फोकस कन्झ्युमर बिहेवियर चेंज करण्यामध्ये जातो. आता सध्या कुठले ऑर्गनायझेशन्स किंवा इन्स्टिट्यूशन्स किंवा इंडिव्हिज्युअल्स असे कोण आहेत जे प्रयत्न करतात की पॉलिसी चेंज आली पाहिजे. ऑब्व्हियसली मेनका गांधी आणि गौरी मुलुकी जसं तुम्ही काल पण बोललेला ते आहेत. खरं ते फक्त क्रुएल्टी ॲस्पेक्टवर लॉज आणण्यासाठी फोकस करतायत. अन्य जे इफेक्ट्स होतायत त्यावर कोण हायलाइट पण करत नाही युजुअली आणि फोकस पण दिलं जात नाही त्यावर. तर तुमच्या माहितीतले किंवा कोण आहेत आणि समजा जर कोण नसतील तर यामध्ये काय पुढं केलं पाहिजे जे तुम्हाला वाटतंय की इफेक्टिव्ह राहील यासाठी? फार छान प्रश्न विचारलेत तुम्ही आणि मला वाटतंय की हे प्रश्न केल्यानंतरच आपल्याला त्याचा समाधान आम्ही बघू शकतो. तर एक संस्था आहे इथे पुण्यात जीवभावना म्हणून आणि त्यांचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना पशुपालन कडून फक्त वनस्पती किंवा आपल्या झाडं वगैरे त्यांचं शेती चेंज करायला. आता त्यांनी आत्ताच सुरू केलेलं आहे, पण ते पॉलिसी लेव्हलवर करत नाहीयेत. ते शेतकऱ्यांबरोबर काम करतायत. पण मला असं वाटतंय, की ह्यांच्याबरोबर चर्चा केली आपण, तर मला वाटतंय ते पॉलिसीवर पण लक्ष देतील. कारण ते गव्हर्नमेंटला लिहीत आहेत. ते बरेचसे लेटर्स, बरेचशी पत्र त्यांनी ईमेल केलेली आहेत गव्हर्नमेंटला आणि पोस्टनी पण पाठवलेली आहेत. म्हणजे त्यांना पण ॲनिमल हसबंडरी डिपार्टमेंटवर किंवा दुसऱ्या जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्सवर आहेत, त्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे. पण मला नाही वाटत, की त्यांचं एवढं इफेक्टिव्ह झालेलं आहे. कारण त्यांचं
छोटीशी संस्था आहे आणि त्याच्या मागे लागणं फार गरजेचं आहे आणि त्यांना त्याच्यासाठी व्हॉलेंटियर्सची गरज असणार आहे. तर जीवभावना आहे, फियापो आहे, फियापो फेडरेशन ऑफ इंडियन अॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन्स. तर फियापो पण दिल्लीमध्ये आहे आणि ते फेडरेशन आहे सगळ्या एनजीओचे, अॅनिमल एनजीओज, अॅनिमल प्रोटेक्शन एनजीओज. तर ते पण गव्हर्नमेंट बरोबर पॉलिसी चेंजसाठी किंवा थोडंसं गव्हर्नमेंट बरोबर काम करतायत. पण मला नाही वाटत की जेवढ्या लेवलवरती आपण काम केलं पाहिजे त्या लेवलवरती आपण पोहोचलेलो आहे. ठीक आहे, आपण इकडे एंड करू शकतो. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. एक कन्क्लुडिंग इकडे मेसेज द्यायचा की आता आता आपण आपल्या समाजात बघतो की निरनिराळ्या पद्धतीचे ऍक्टिव्हिस्ट असतात. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीत त्यांना ऍक्टिव्हिझम करणं योग्य वाटतं किंवा प्रॅक्टिकल वाटतं. तर मला एवढंच म्हणायचं की रिगार्डलेस ऑफ व्हॉट काइंड ऑफ वर्क यू डू, म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीत जरी काम केलं तरी आपल्या सर्वांचा एंड गोल तोच आहे. आणि जरी तुम्ही इकॉनॉमिस्ट असलात, जरी तुम्ही सोशल मीडिया मध्ये काम करत असलात, जरी तुम्ही एज्युकेटर असलात, तरी तुम्ही तुमच्या कपॅसिटीमध्ये काम करू शकता आणि एंड गोल हा सर्वांसाठी एकच आहे. तर थँक्यू की तुम्ही तिघही हा इंटरव्ह्यू देऊ शकला आणि ह्यामुळे अशी आशा आहे की हा जो खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे थँक्यू.